त्याने सोडली सिगरेट? सोडली नाहीये ग, फक्त म्हणालाय. मला नाही वाटत त्याला हे जमेल. अगं पण काऊ, तू कशी काय एवढी मोठी रिस्क घेतलीस नोकरी वगैरे सोडायची? समजा होकार दिलाच नसता त्या इन्व्हेस्टरने, मग काय केलं असतंस? मग काय, सोडली असती नोकरी. आपणच दिलेला शब्द आपणच असा मागे कसा घ्यायचा? पण तुला सांगते वैदेही, माझा विश्वास होता ते इन्व्हेस्टर्स होकार देतील यावर. आता तो खडूस बोका सिगरेट सोडायचं चॅलेंज पूर्ण करतो का नाही मला बघायचंच आहे. बापरे, त्याने सिगरेट सोडली तर मी कशी काय त्याच्यासमोर सिगरेट ओढणार? काय म्हणालीस? अगं काही नाही, पण काऊ त्याने कशाला सोडायला हवी सिगरेट? आणि अशी एका दिवसात सिगरेट सोडून सिगरेटची सवय सुटत नाही. आणि प्रमाणात ओढली ना सिगरेट तर वाईटही नसते. आता मी नाही का ओढत सिगरेट. तू सुद्धा ओढायची नाहीयेस वैदेही, सोड. बंद. काऊ हे चुकीचं करतेस. सिगरेट बंद. अगं पण तू माझ्याशी चॅलेंज लावलंयस का? पण सिगरेट नाही ओढायची. काऊ मला नाही ओढायची. काऊ अशी काय करतेस यार? सानिया, अगं काय झालं बजेटचं? डोंट नो आई, अजून कॉलही आलेला नाही आणि काही बोलणंही झालं नाही. आपण मम्मा चेक देऊन गेली. मला वाटलं एवढा अपमान होऊन एक तरी कॉल येईल मला की तुझी मम्मा असं बोलून गेली, तुझी मम्मा तसं बोलून गेली. पण तसं काही घडलंच नाही. अरे वहिनी, आलात तुम्ही? बरं झालं आलात. मला ना तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. हो, काय ग? नाही नाही, म्हणजे मला कळलं, सुवर्णाताई ऑफिसला येऊन गेल्या. सानियाने सांगितलं त्यांनी चेक दिलाय म्हणे तुम्हाला. वहिनी, असं नको होतं ना त्यांनी करायला. मला माहितीये तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल. वहिनी, त्यांच्या वतीने ना मी सॉरी म्हणते वहिनी तुम्हाला. सॉरी. आकांक्षा, ठीक आहे अगं, तुझी काही चूक नाही. तू कशाला माफी मागतेस? ठीक आहे. आणि राहिली गोष्ट बजेटची. सानिया, तुझं बजेट अप्रूव्ह होईल नक्की. तू उद्या ऑफिसला ये, मग आपण सगळे डिटेल्स तिकडे डिस्कस करू. हो. आणि एक मिनिट सानिया, हा तुझ्या आईने दिलेला चेक. त्यांना प्लीज परत देशील आणि त्यांना एक गोष्ट सांगशील की माझ्या वतीने बाळा, माहेरच्या चहाला आजही त्यांच्या आधाराची गरज नाहीये, मी भविष्यातही नाही. माहेरच्या चहाचं विश्व शून्यातनं निर्माण झालंय. का माहितीये? माहेरच्या चहाची पुण्य आहे आणि लोकांचं मिळालेलं खूप खूप प्रेम, या दोन्ही आधारांवरती माहेरचा चहा भक्कमपणे उभा आहे. आजही आणि पुढेही तसाच उभा राहील. सांगशील? आणखीन एक गोष्ट सांग. हे बघ बाळा, तू तर मोहित यांची सून आहेस. त्यामुळे मोहित यांच्या गोष्टी मोहित यांच्या घरातच राहिल्या पाहिजे. ठीक आहे? बघितलंस ना कशी तोंडात खडी साखर आणि हातावर तिखटाची पोळी ठेवून गेली ते. जाऊ दे नाही, पण मम्माने मात्र कमाल केली हा माझ्या. बघितलंस ना कसं नमवलं त्यांना. असंच एक दिवस नमवत नाही मी त्यांना माझ्या पायाशी आणलं ना, तर नाव नाही सांगणार, सानिया.
स्मोकिंग इज नॉट अलाउड इन अवर प्रिमायसेस. तुम्ही कमिटमेंट दिली होती म्हणून आठवण करून देत. लक्षात आहे माझ्या ते. स्मोक करत नव्हतो मी. ते रोजची सवय आहे ना, सो चावी ठेवताना पाकिट बाहेर आलं. आय वॉज नॉट स्मोकिंग. हो का? बर हा. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. टाका ते पाकिट. हो हो ठीक आहे. Oh. ठीक आहे. तू इथे? हो, आधीच येऊन बसले मी. कसं आहे की नंतर तुमच्या काही मीटिंग्स लाईन अप असतील, सो वेळ नाही मिळणार ना तुम्हाला. ऍक्च्युली काल मला रत्नमाला काकींनी सांगितलेलं की तुम्हाला पुन्हा एकदा बजेटची आयडिया द्यायला, म्हणजे तुम्ही अप्रूव्ह कराल. वाय नॉट. एकच मिनिट. काकू, माझ्या केबिन मध्ये या जरा. May I come in, sir? आपल्याला कॅम्पेनसाठी बजेट अप्रूव्ह करायचं होतं. यांचं कॅम्पेन तुम्हाला माहितीच आहे. PR टीमशी एकदा बोलून घ्या, त्यांना नीट समजावून सांगा कॅम्पेन विषयी. ते सुद्धा त्यांचं बजेट देतील आणि एकदा का बजेट आलं की यांचं बजेट अप्रूव्ह करून टाका. हे सगळं तुम्ही शांतपणेही सांगू शकला असता. पण ठीक आहे, हरकत नाही. थँक्स.
जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही आत्ताही हार मानू शकता. एक्सक्यूज मी, राजवर्धन कधीच हार मानत नाही. ठीक आहे, ऑल द बेस्ट. हा बोल राज. मामा, कुठे आहेस तू? मी 4थ्या मजल्यावरती आहे आणि फुफ्फुसाला भुकं पाडायला 3ऱ्या मजल्यावर चाललो आहे. काय? अरे म्हणजे सिगरेट प्यायला 2ऱ्या मजल्यावर चाललोय. बरं तिथेच थांब, मी आलो. हा ये ये ये. हा. हा. सावकाश जा, दात पाडून घेशील. मामा, सिगरेट दे ना. हे बघ, तुझा ब्रँड नाहीये हा. नाही अरे ठीक आहे, माझ्याकडे सिगरेट नाहीये, संपली आहे. एकच पफ हवं ना. अरे 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 मामा तुम्ही इथे आहात? तुम्हाला रत्नमाला मॅडमनी बोलावलंय. हो का? अगं बाई, तुम्ही सिगरेट ओढताय? मी 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 नाही, ही बच्चू मामाची सिगरेट आहे. बच्चू मामा सिगरेट ओढतो. हा काय त्याचाच ब्रँड आहे. बच्चू मामा, तू इथे लपून छपून सिगरेट ओढतोयस? आईला सांगू का? काय करतो? आपणच रूल बनवतो ना की कंपनी प्रिमायसेस मध्ये सिगरेट ओढायला अलाउड नाहीये म्हणून, आणि आपणच रूल ब्रेक करायचे. याला काय अर्थ आहे? नाही नाही, ते काही नाही. आजपासून तुझी सिगरेट कायमची बंद. मी सोडली, तूही सोडायची. बच्चू मामा, रत्नमाला मॅडम बोलवत आहेत तुम्हाला. हा हो हा काय निघालोच ना राज. काय? अरे जा, आई बोलावते. हो हो जातो जातो. काय करतो? बच्चू मामा पण ना, गेला तो. आई बोलावते ना. तुम्ही मी जातेच आहे ना. तुम्ही? अच्छा, हे काय टाकतोच आहे? हे काय टाकतोच आहे मी. हो, विजवायची राहिलीच नाही का? विजव. हा. ताई, तू बोलवलंस का मला? हो अरे, मी तुला ती मीटिंग अरेंज करायला सांगितली होती बघ, एका आपल्या इन्व्हेस्टर बरोबर. ती केलीस का तू? हो केली ना. ताई, एक विचारायचं होतं तुला. तू राजला झापलंयस का? नाही का? नाही, मला वाटलं की तू झापलंयस म्हणून त्यानं सिगरेट सोडलीये. अरे मी झापलं नाही. काय झालं? नाही नाही, पण त्यांनी सिगरेट सोडली आहे ना, हे चांगलंच केलंय. हा अगं, पण तो मला पण सांगतो सिगरेट सोडायला. याला काय अर्थ आहे? नाही बरोबर आहे ना, मग तू पण सोड ना सिगरेट. वाईटच असतं ते. नाही ग, मी नाही सोडू शकणार ना सिगरेट. उलट तू त्याला सांग की तू सोडलीस ना सिगरेट, ते उत्तम आहे. पण बच्चू आम्हाला सिगरेट पिऊ द्या. आणि आता या वयात सिगरेट सोडणं कठीण आहे ग. काय रे बच्चू, तू सोड ना सिगरेट. आरोग्यासाठी अपायकारक असतं ते. आणि मी राजला असं जाऊन काही सांगणार नाही. हं, राजनी सिगरेट सोडली ना, ही देवी आईची कृपा आहे माझ्यावर. खरंय.
डोकं. नेहा तुला गोळी पाठवायला सांगितले, पाठव ना पटकन, डोकं दुखतंय माझं. हो तात्या, तात्या मी अगदी व्यवस्थित आहे, तुम्ही काहीही काळजी करू नका. बरं तात्या, आपली टपरी कशी आहे? हं? ठीक आहे. हो तात्या, तात्या तुम्हाला पैसे लागले तर मला सांगत जा, मी दर महिन्याला पाठवेनच. पण काहीही लागलं तरी मला सांगा, मी सगळं मॅनेज करेन. हा. हो ठीक आहे, चालेल. नेहा काय झालं? कुणासाठी औषध शोधतेस? काही नाही, सरांचं डोकं ठणकतंय आणि मला एक गोळी सापडत नाहीये. आणि त्यांना जर समजलं ना की मला गोळी सापडत नाही तर मला फायर करतील ते. असं काही होणार नाहीये. त्यांना गोळी देऊ नकोस. त्यांचं डोकं का दुखतंय ते मला माहितीये. मी बघते काय करायचं ते. मॅडम तुम्हाला काय हवंय का? नाही, मला चहा बनवायचा आहे. चहा? राहू द्या, मी बनवतो ना. नाही नाही, तुम्ही नका, मी बनवते. चहा घ्या. बरं वाटेल तुम्हाला. मी समजू शकते अचानक सिगरेट बंद झाल्यामुळे तुमची अस्वस्थता वाढली आहे ते, पण चहा प्यायल्यावर बरं वाटेल. मी चहा पित नाही. हो मला माहितीये तुम्ही चहा पित नाही ते. सिगरेट पेक्षा चहा बरा. मुळात आधी कुठलंही व्यसन वाईटच असतं, फक्त प्रमाण कमी असेल तर तोटा कमी होतो एवढंच. पण सिगरेट कमी काय जास्त काय शरीरासाठी हानिकारकच असते. आता तुम्हीच बघा ना तुमची अवस्था कशी झाली आहे ते. प्या चहा, तुम्हाला बरं वाटतं. पण मी कधीच चहा पित नाही काकू. सिगरेट पण पहिल्यांदा केव्हा तरी ओढली असेलच ना, मग त्याचं व्यसन लागलं. तसं एकदा चहा पिऊन बघा. आपल्या माहेरचा चहा मधलाच चहा आहे. हवं तर चहा म्हणून नको, डोकेदुखीवरचं औषध म्हणून पिऊन बघा. आणि या चॅलेंज मधून मी तुम्हाला मुक्त केलं. हा, जमलं तर सोडा ती सिगरेट. मला फक्त तुम्हाला एवढंच पटवून द्यायचं होतं की आपण शब्द देणं आणि दिलेला शब्द पाळणं यात किती अंतर असतं. आणि एखाद्याच्या विश्वासाची परीक्षा घेताना ना
आपण दिलेला शब्द पाळतो का नाही यावरही विश्वास हवा. घ्या तो चहा.